नमस्कार, मी प्रियंका स्वागत करते सुंदर असं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि खूप सुंदर अशी डिझाईन पाहणार आहोत, जी की तुम्ही आत्ता सध्याच्या ट्रेंडिंगच्या नेटच्या साड्या, ब्रासोच्या साड्या, परत असं म्हणजे वेगवेगळ्या ज्या एकदम पातळ सुताच्या साड्या असतात ना, त्यावरती बनवू शकता त्यासाठी. तर चला मग सुरुवात करूया. तर इथं आपलं जे कापड आहे ना, म्हणजे जे अस्तर आहे ना, तर ते मी 2 कट केलेले आहेत, कारण की आपलं मेन फॅब्रिक हे खूप पातळ आहे त्यासाठी. तर हे ॲज इट इज बरोबर कट करायचे. मी दरवेळेस 1 इंच एक्स्ट्रा ठेवत असते सगळ्या साईडनं. पण इथं दिसत असेल तुम्हाला मेन फॅब्रिक आणि अस्तर ॲज इट इज कट केलेलं आहे. तर इथं पहा हे फॅब्रिक खूपच पातळ आहे आणि अस्तर जे आहे ना, तर ते मी नॉर्मल घेतलेलं आहे. म्हणजे जे एकदम भारीतलं अस्तर असतं ना, त्याला तुम्हाला डबल लावायची गरज नसते. पण हे अस्तर मी डबल घेतलेलं आहे. तर इथं सर्वप्रथम काय करायचं आहे, आपण ट्रान्सपरंट गळा बनवतोय म्हणजे नेटला वेगळा आणि आतल्या अस्तरला वेगळा गळा. तर त्यासाठी मी इथं काय केलंय, साधारणतः 9-9.5 इंचाचा जेवढा कस्टमरचा गळा होता, तेवढा गळा घेतला. त्यानंतर खालच्या साईडला 2.5 इंच रुंदी घेतली, कारण की त्यांना खूप जास्त मोठे गळे नाही आवडत त्यामुळं. आणि जेवढा नॉर्मल गळा होता, तेवढा इथं मी कट करून घेतलेला आहे. तर हे पहा, अशा प्रकारे मेन फॅब्रिकवरती गळा कट केला. तो असा दिसतोय काहीसा. तर याला थोड्या टिकल्या होत्या, त्या पडत होत्या. तर हा असा काहीसा दिसतोय. तर आता हे कापडाचं काम झालंय आपलं. आता याच्यावरती गळा आखून घ्यायचा आहे. तर हे 2 कापडं आहेत, म्हणजे 2 पार्ट मी कट केलेले आहेत. जे की म्हणजे बॅक साईडचे अस्तरचे 2 भाग कटिंग केलेले आहेत. इथं आपण कॅनव्हास पण वापरणार आहोत त्यासाठी. तर इथं अगोदर साधारणतः म्हणजे तुम्हाला जेवढा गळा ठेवायचा ना, त्याच्या साईडला तुम्ही खाली 1.5 इंचावरती खूण करायची. तर इथं मी 9 घेतलंय आणि खाली साधारणतः 1.5 इंच एक्स्ट्राच घेतला. आपला जो पहिला गळा होता ना, तर तो आधी आखून घेते. 2.25चा गळा घेतला होता आणि खाली 2.5चा ठेवलं होतं. तर तेवढा गळा मी इथं अगोदर आखून घेतला आणि त्यानंतर परत सगळ्या साईडला 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. जो गळा आहे नॉर्मल तो आखून घ्यायचा आणि त्यानंतर मग परत 1.5 इंच सगळ्या साईडनं एक्स्ट्रा परत दुसरा एक चौकोनी बॉक्स बनवून घेतला. आता इथं आपण जो गळा बनवणार आहोत ना, तर तो वरून साधारणतः 3.5 ते 4 इंचावरती कुठलाच शेप तुम्हाला द्यायचा नाहीये. कारण की काय होतं, ज्यावेळेस आपण ट्रान्सपरंट गळा बनवतो, त्यावेळेस डायरेक्टच वरून जर शेप दिला, तर ज्यावेळेस आपण साडीला पिन लावतो, तर तो नेटचा भाग फाटला जातो आणि त्या ब्लाऊजचा काहीच उपयोग होत नाही. त्यासाठी इथं पहा, मी 4 इंचावरती कुठलाच आकार दिला नाही आणि त्यानंतर जो मला गळ्याचा आकार द्यायचा आहे, तर तो देतीये. इथं मी फक्त तुम्हाला डेमो दाखवते, की आपला अस्तरवरती गळा कसा दिसणार आहे. बाकी आपण मेन जे गळा कटिंग करणार आहोत, तर ते कॅनव्हास पेपरवरती करणार आहोत. फक्त इथं तुम्हाला दाखवते, की आपला शेप जो आहे, तर तो कसा येणार आहे आणि कसा द्यायचा, जेणेकरून कॅनव्हास पेपरपेक्षा तुम्हाला ब्लाऊजवरती खूप पटकन कळेल. तर ह्या प्रकारे आपला गळ्याचा शेप येणार आहे. तर आता याला आपण कॅनव्हास पेपरवरती ॲज इट इज आहे असं मार्किंग करून घेणार आहोत. तर इथं पहा. त्यानंतर इथं जे आपण कॅनव्हास पेपर घेतला हा डबल फोल्ड करून घ्यायचा. हे सगळं तुमच्या समोर आहे. कुठेच काही झाकून लपून नाहीये. तर हे पहा, बरोबर असं कॅनव्हास पेपर घेतलेला आहे. पेन घेतलाय हातामध्ये, जेणेकरून आपल्याला कॅनव्हास पेपरवरती डिझाइन आखायची. तर खालच्या साईडला अगोदर 1.5 इंचाचं किंवा 1 इंचाचं एक्स्ट्राचं सोडून द्यायचं, कारण की तेवढं आपल्याला याच्यासाठी लागतं. म्हणजे खाली एक्स्ट्राचं कॅनव्हास लागतं त्यासाठी. त्यानंतर इथं पहा, जेवढा गळा आहे तेवढा घ्यायचा आहे. तर आपला साधारणतः 11 इंचाचा गळा होता, तर तो मी घेतलेला आहे. तर त्यानंतर इथं वरती 2.25 इंचावरती एक खूण केली आणि म्हणजे जसं आपण त्याच्यावरती आखलं ना, सेम तसंच इथं देखील 9 इंचाचा गळा आखला, 2.5 इंचाचं खालच्या साईडला मार्किंग केलं. तर हे खूप जास्त मधी-मधी येत होतं, त्यामुळे ते साईडला केलं आणि त्यानंतर मग परत आखतीये. तर इथं पहा, पहिला जसा चौकोनी बॉक्स बनवून घेतला होता, वरती 2.25चा गळा, खाली 2.5 इंच ठेवलं होतं, जो आपण नॉर्मली आखतो तो आणि साईडला 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलं होतं. तर इथं मीच बनवताना थोडं इकडं माप घे, तिकडं माप घे असं चाललं होतं माझं. त्यामुळे तिकडं लक्ष नका देऊ. आणि इथं पहा, वरून परत तुम्हाला दिसत असेल, की 3, 3.5, 4 इंचावरती कुठलाच आकार दिलेला नाहीये. आकार जो देतीये तो 3.5 ते 4 इंचाच्या खाली देते. तुम्ही 3 इंच जरी ठेवलं तरीही चालेल. ही तुमची मर्जी आहे, तुम्हाला किती ठेवायचे ते. आणि इथं व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे. जो तुम्हाला वाटेल तो द्या. असं काही नाहीये, की कोणताही देऊ शकता. आता मी इथं हा दिलाय, तुम्ही पान देऊ शकता किंवा सिंपलमध्ये गोल पण ठेवू शकता. त्यानंतर साईजचं एक्स्ट्राचं जेवढं होतं या कॅनव्हास पेपर, तर थोडं-थोडं साईडला एक्स्ट्रा ठेवलं आणि त्यानंतर राहिलेलं कट करून घेतलं. त्यानंतर आता इथं पहा, हे कॅनव्हास पेपर पण आपण कटिंग करणार नाही. त्यासाठी काय केलं, बरोबर आहे तसंच कॅनव्हास पेपरला दुसऱ्या साईडनं पेनाच्या खुणा दिसत होत्या. तर त्यावरती एक म्हणजे असं उघडून घेतलं, जेणेकरून आपण ज्यावेळेस ओपन करू
त्यावेळेस तो भाग म्हणजे पूर्ण आता सेंटर काढून घेतले याचे आणि असंच आपण ओपन करणार आहोत. आता हे 2 पार्ट आहेत. तर हे 2 पार्ट आहेत. तुम्ही जर तुम्हाला डबल अस्तर नको असेल लावायचं, तर तुम्ही डायरेक्ट हे कॅनव्हास पेपर जे आहे ना, तर ते अस्तरचं कापड घेऊन थोडंसं कॅनव्हास पेपरच्या मापाचं त्यावरती तुम्ही अटॅच करू शकता. पण इथं मला ऑलरेडीच 2 हे लावायचे होते, 2 अस्तर, जेणेकरून जे नेट फॅब्रिक आहे ना, तर ते खूपच पातळ होतं त्यासाठी. त्यामुळं मग मी इथं डायरेक्ट अस्तरलाच म्हणजे जे मेन फॅब्रिक आहे ना पाठीमागचं, तर त्यालाच अटॅच करून घेतलं हे कॅनव्हास. तुम्ही याला इस्त्री पण करू शकता, पण मी इस्त्री करत बसले नाही. मी डायरेक्ट इथं डिझाईन जशी आहे तसंच केलेलं आहे. कारण की आपण याला पलटी केल्यानंतर जे कॅनव्हास पेपर आहे ना, तर ते बरोबर आतल्या साईडला जाईल. वरतून एक अस्तरचा भाग येईल आणि खालून एक येईल आणि कॅनव्हास पेपर हा बरोबर मधल्या मध्ये जाऊन बसेल असं. तर तुम्हाला जर तुम्ही आधी एक कापड घ्या, त्याच्यावरती कॅनव्हास पेपर ठेवा आणि नंतर त्या अस्तरच्या गळ्याला पलटी करू शकता. पण इथं मला डबल लावायचं होतं, त्यामुळे मग मी डायरेक्ट कापडावरती घेते. तर त्यानंतर जसा आपण आकार दिलाय सेम तशाच पद्धतीनं तुम्हाला इथं सगळं फिरवून घ्यायचं आहे. तशीच मशीन तुम्हाला इथं चालवत फिरवायची आहे. काहीच करायचं नाही. फक्त जसं पेनानं ड्रॉइंग केली, जिथपर्यंत खुणा आहे तिथपर्यंत सगळं तुम्हाला टिपनं कव्हर करायचं आहे. तर ह्या टिपा द्यायला वेळ जातो, कारण की ह्या पूर्णपणे टिपा गोल असतात आणि गोल आकार बनवायला थोडंसं टिप देताना त्याला फिनिशिंग आली तरच चांगलं वाटतं. अन्यथा थोडं जरी त्या पेनाच्या रेषेच्या इकडं-इकडं जरी सरकलं ना, तरी पण त्याचा पूर्ण लूक बिघडून जातो आणि ते काहीच चांगलं दिसत नाही यासाठी. तर आता हे पहा, हे मी काढून घेतल्या त्यामधल्या आपण ज्या टाचण्या पिना लावल्या होत्या त्या आणि अशा प्रकारे हे कॅनव्हास आणि मधलं जे कापड होतं हे सगळं आता इथं कट कट होऊन बाहेर निघणार आहे. तर हे पहा इथं म्हणजे पूर्ण कापड वगैरे सगळं आता कटिंग होऊन बाहेर काढून टाकते आणि याला आता छोटे-छोटे नॉचेस देऊन घ्यायचेत आपल्याला. अशा प्रकारे छोटे-छोटे सगळ्या प्रत्येक पॉइंटला नॉचेस द्यायचे आहेत. तर इथं पहा एकदम छोटे-छोटे टिप कट नाही झाली पाहिजे, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. फक्त टिपच्या एंडपर्यंत आपल्याला कात्री लावायची आहे. टिप जर कट झाली म्हणजे आपण जिथं शिलाई दिली, शिलाई जर कट झाली, तर तो भाग उसतो आणि मग परत तिथं शिलाई द्यावी लागते. तिथं लगेच होल पडतं. त्यामुळं त्याला हे नाही करायचं. त्यानंतर हे पहा अशा प्रकारे कॅनव्हास पेपर बरोबर आपला आत गेलेला आहे आणि म्हणजे दोन्ही अस्तरच्या मध्ये बरोबर आपला कॅनव्हास पेपर आतमध्ये गेला. तुम्ही ही सेम पद्धत तुम्ही जर अस्तरच्या ब्लाउजवरती कुठल्या म्हणजे ज्याच्यातून दिसत नाहीये ना, त्याला पण वापरू शकता. आता हे नेट आहे त्यामुळे मी इथं डबल अस्तर घेतलेलं आहे. पण तुम्ही डायरेक्ट अस्तरला असं करून नंतर म्हणजे काही-काही वेळेस नाही का, मी याआधीही तुमच्यासोबत अशी एक डिझाइन शेअर केली आहे. त्याला देखील मी असंच केलं होतं. तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच जाऊन पहा. त्यानंतर इथं जसा-जसा आकार आहे ना, तर सेम तसं-तसं तुम्हाला इथं मशीन फिरवत जायचे आहे. सेम म्हणजे फक्त फिनिशिंग द्यायची हाताने, कुठं काही आत राहायला नको, कुठं चून पडायला नको. सगळे पॉइंटला म्हणजे जसा आकार आहे सेम तशीच शिलाई आली पाहिजे, जेणेकरून दिसताना एकदम छान दिसतं. इकडं-तिकडं शिलाई गेली तर त्याचा शेप बिघडतो. त्यासाठी तुम्हाला इथं पूर्णपणे लक्ष द्यायचं आहे, की आपण जसा आकार दिलाय तशी शिलाई घ्यायची आहे. जशी आपण अगोदर आतमध्ये दिली, सेम तशीच वरून देखील द्यायची आहे. तर इथं पहा बरोबर जसा-जसा आकार आहे तर सेम तशी-तशी इथं मी शिलाई देतीये. तर इथपर्यंत देऊन झालं. हा पहा आपला गळा लगेच छान दिसायला लागलेला आहे. त्यानंतर ह्या सगळ्या आता 2 कापड आहेत, त्यामुळे मग मी हे सगळे लगेच जोडून घेते आणि तुमचं पण देखील एखादं नेटचं ब्लाऊज वगैरे असं पातळ वगैरे असेल ना, तर त्यावेळेस तुम्ही ही पद्धत वापरू शकता. त्याला डबल अस्तर लावा, जेणेकरून त्यातून आतून काहीच दिसत नाही. त्यानंतर इथं पहा आता इथं काय करते मी, याला आपण जवळपास टिबल शिलाई देते मी. जेणेकरून काय होणार आहे, की याचा जो कडकपणा आहे ना, कारण की हे आतल्या साईडला जाणार आहे आणि मग ते लूज पडल्यानंतर चांगलं दिसणार नाही आणि तुम्ही जेवढी शिलाई जास्त देणार ना, तेवढं ते कडक राहणार. यासाठी मी इथं जवळपास तब्बल 3 शिलाई दिलेल्या आहेत. आता इथं मी दुसरी देते आणि इथं आता मी तिसरी देखील देऊन घेतलेली आहे. अशा प्रकारे तुम्हाला इथे दिसत असतील 3 शिलाई दिलेल्या आहेत. एक एकदम काठावर, एक मध्ये आणि एक परत त्याच्या साईडला आणि सेम जसा आकार आहे त्याच आकारानुसार शिलाई इथं मी फिरवलेल्या आहेत. थोडंफार इकडं-तिकडं होऊ शकतं. असं काही नाहीये. मी ही तुमच्यातलीच एक आहे, नवीनच शिकतीये. फक्त मी जसं करते ते तुमच्यासोबत शेअर करत असते मी.
तर त्यानंतर आता इथं काय करायचं आपल्याला नेटचं कापड घ्यायचं आहे आणि नेटचं कापड घेऊन एक्स्ट्राचं परत थोडंसं नेट घ्यायचं आहे. नेट किंवा मग तुमचं जे कापड असेल ते, आता इथं माझ्याकडे एकदम नेटचं कापड होतं म्हणजे त्यातलाच एक तुकडा उरलेला, तर तोच मी घेतलाय. पण इथं माझ्याकडून सरळ पट्टी निघली आणि आपल्याला गळ्याला लावायची. तर ही फिनिशिंगला कशी येते हे मी तुम्हाला चला सांगते आता. तर ही एकदम सरळ पट्टी आहे आणि सरळ पट्टीनं गळा फिनिशिंगला बसत नाही. तुम्हाला गळ्याला क्रॉसच पट्टी कट करावं लागते. त्यावेळेस तुमचा गळा हा एकदम परफेक्ट असा फिनिशिंगमध्ये येतो. नाहीतर तो असा ओढला जातो, उचलला जातो. पण इथं आता तसं काहीच होणार नाही, कारण की आपण जी शेवटची शिलाई देणार ती महत्त्वाची असणार आहे. तर आहे असं गळ्याला खालच्या साईडनं मी हे नेट ठेवून घेतलं आणि त्यानंतर आता हे पहा खालच्या साईडनं नेट ठेवून शिलाई मारून घेतली. आणि इथं धागा खूप जास्त तुटत होता माझा, कारण की मशिनीला थोडासा प्रॉब्लेम आला होता. त्याच्यात हे जास्त झालं होतं. पण मग माझा व्हिडिओ शूट होत होता, त्यामुळं म्हटलं आता आधी व्हिडिओ शूट करून घेऊया आणि नंतर मग परत हे करूया. तर त्यासाठी तर त्यानंतर इथं पहा लगेच आता आपण काय करतोय, जी खालच्या साईडला पट्टी लावली होती ना, तर ती वरती अशी दुमडून घ्यायची. म्हणजे जेवढा शिलाईचा भाग होता ना, तर तो पट्टीच्या मध्ये घातला. जसं सेम गोट मारतो ना, सेम त्याच प्रकारे करायचं इथं. फक्त हे थोडंसं जास्त साधारणतः अर्धा इंचाचं रुंद असतं हे, त्यामुळं. आणि पट्टी इथं तुम्ही 1 इंचाची घेऊ शकता. 1 इंचाची पट्टी घेतल्यानंतर बरोबर हे माप तुम्हाला निघून येईल. तर पहा इथं बरोबर असं झालंय. पण हा गळा ज्यावेळेस सरळ पट्टी लावतो, त्यावेळेस हा असा वाकडा गळा होतो. तर आता हा वाकडा होऊ नये, याला परफेक्ट असा शेप यावा, यासाठी काय केलंय पहा आता. तर इथं मी पुढं ज्यावेळेस शिलाई देते, त्यावेळेस पुढं मशनीच्या पाठीमागून बोट लावलंय पहा. तर बोट लावल्यामुळं काय होतं, ही अशी शिलाई ज्यावेळेस आपण ठेवून देतो ना, त्यावेळेस ती शिलाई बरोबर गोल आकार घेते आणि इथं पहा बरोबर आपला गोल आकार आलेला आहे. जर सरळ शिलाई मारली असती, तर तो गळा व्यवस्थित गोल झाला नसता. पण पाठीमागे बोट ठेवून शिलाई मारल्यामुळं हा गळा एकदम परफेक्ट असा गोल झालेला आहे. तर त्यानंतर आता इथं पहा, आता हे एकावर एक ठेवून घ्यायचं आणि शिलाई देऊन घ्यायची. आता इथं काय करायचं, बरोबर शोल्डरवरती शोल्डर ठेवायचे. कारण की आपण वरच्या साईडला कुठंच कमी जास्त केले नाही. त्यामुळं एकावर एक ठेवायचं, ठेवलंय आणि लगेच सगळ्या साईडला इथं मी टिप मारून घेते. तर साईडला टिप मारताना काय करायचं तुम्हाला, तर साईडला बरोबर म्हणजे सगळीकडचं कापड व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं आणि आपण कुठं एक्स्ट्रा सोडलेलं नाहीये. म्हणजे कटिंग करतानाच बरोबर केलं होतं त्यामुळं. आणि थोडंफार जरी एक्स्ट्रा निघलं तरीही काहीच नाही. ते नंतर कट करून टाकायचं. नेटचं कापड जर एक्स्ट्रा निघलंय थोडं-थोडं, तर ते मी नंतर कट करून टाकते. फक्त तुम्हाला इथं फिनिशिंग द्यायची, कुठं झोळ वगैरे येऊ द्यायचा नाहीये. आणि बरोबर शोल्डरची जी साईड आहे गळ्याची, तर ती एकावर एक आली पाहिजे. मुंड्याच्या साईडला थोडं मागं पुढं झालं तर ते कट करून जाईल. पण गळ्याला आपण इथं आकार फिनिशिंग सगळं दिलेलं आहे. त्यानंतर इथं जे आपण जिथपर्यंत 3-4 इंचापर्यंत एक सलंग घेतलं होतं, तिथं देखील अशी टिप मारून द्यायची. कारण की जेणेकरून ज्यावेळेस तुम्ही साडीला पिन लावाल कस्टमर आपलं, त्यावेळेस तो भाग जो आहे ना, तर तो फाटला जाणार नाही. तो अस्तरसोबत एकदम परफेक्ट असा अटॅच राहील त्यासाठी. त्यानंतर हे पहा एक्स्ट्राचं जेवढं पण नेट थोडं-थोडं बाहेर निघलं होतं आपलं, तर ते इथं नेट मी कट करून घेतलंय. जेणेकरून एकदम परफेक्ट असं फिनिशिंगमध्ये यावं आपलं ब्लाऊज. एक्स्ट्राचं नेट हे आपलं साईडचं थोडं-थोडं होतं ते कट करून घेतलं. त्यानंतर आता इथं आपल्याला हा गळा आपला तयार झालेला आहे. याला आता टक्स देऊन घेते मी आणि टक्स देताना फक्त वरचं शोल्डर जे आहे ना, तर ते दुमडलंय आणि खाली साधारणतः हा टक्स मी 3 इंचावरती घेतलेला आहे. खूप वरती घेतला नाही, कारण की वरती आपला गळा आहे. त्यामुळं मग छोटे-छोटे टक्स घेतलेले आहेत. पण टक्स देणं महत्त्वाचं असतं. ब्लाऊज कसाही असला तरी पण टक्सशिवाय ब्लाऊज फिटिंगला बसत नाही. त्यामुळे डिझाईन कशीही असली तरी टक्स द्यावाच लागतो. तर पहा इथं टक्स देऊन झाले, तर ही डिझाईन किती छान सुंदर फिनिशिंगमध्ये दिसतीये. त्यानंतर गळ्याचा जो मधला भाग निघला होता, त्याच्यातून अशा 2 पट्ट्या कट केल्या, त्याला मध्ये जॉइंट केलं आणि आता आपण इथं कंबरपट्टी लावून घेणार आहोत. तर इथं तुम्ही याला आपण डायरेक्ट पलटी नव्हतं केलं, त्यामुळं मग आपल्याला इथं खालून पट्टी लावायची गरज होती. त्यामुळं मग इथं कंबरपट्टी लावून घ्यायची. एक सलंग टिप वगैरे मारून. आणि तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच कळवा. सोपी वाटली माझी पद्धत की अवघड वाटली ते पण नक्की सांगा. मीही तुमच्यातलीच एक आहे. त्यामुळं प्लीज सपोर्ट करा. व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि अजून कोणाला तुम्हाला बनवायची असेल ही डिझाईन तर तुमच्या टेलरसोबत शेअर करा किंवा टेलर जर कोणी असेल तरी पण तुमच्या रिलेटिव्हसोबत शेअर करा. कारण की व्हिडिओ शेअर करायला तर काही पैसे वगैरे लागत नाहीत. त्यामुळे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच नवनवीन व्हिडिओ रोज आपल्या चॅनलवरती येत असतात. ते पाहायला अजिबात विसरू नका.
ही डिझाइन कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच कळवा आणि तुम्ही तुमच्या ब्लाउजला बनवणार की नाही हे नक्की सांगा. कारण की आता सध्या खूप जास्त अशा साड्या ट्रेंडिंगमध्ये आहेत आणि त्यानंतर ब्लाउजचा असा काहीसा फायनल लूक होता. बाकीचा ब्लाउज आपण एकदम सिंपल ठेवला होता शिवण्यामध्ये. एकदम सिंपल शिवला होता. समोरच्या साईडनं तो फोर्टक्स ब्लाउज होता आणि ही अशी सुंदर अशी डिझाइन झाली होती. आवडली का नाही ते नक्की सांगा. वेळात वेळ काढून इथपर्यंत येऊन व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद.